गोयंका युनिव्हर्सिटी. हातात लेखणी धरण्यापासून चॅट जीपीटी पर्यंतचा प्रवास आपण पार केला आहे. कालानुरूप बाल प्रौढ शिक्षणापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आपण पोहोचलो आहोत. शिक्षण क्षेत्रातील या आमूलाग्र बदलामुळे आता मुलंही उत्तम शिक्षण घेण्यासाठी साता समुद्रापार जाण्यास तयार आहेत. अशा सर्व मुलांसाठी जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटी देशाच्या राजधानीमध्ये शिक्षण क्षेत्रात मोलाचं काम करत आहे. जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटी मुलांचं सोनेरी भविष्य घडवत आहे. गुडगावमध्ये 60 एकरच्या भव्य प्रांगणात मुंबई बडोदरा हायवेवर बसलेलं सर्वात प्रसिद्ध KG to PG इंटरनॅशनल दर्जाचं शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणजे जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटी. भारतातील अग्रगण्य मल्टी डिसिप्लिनर युनिव्हर्सिटी NCR इंडिया जी.डी. गोयंका दिल्ली येथील टॉप प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. या कॅम्पस भोवती अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्या असल्यामुळे मुलांना भविष्यात इंटर्नशिपसाठी सुद्धा मोठी संधी उपलब्ध होते. गुडगाव शहर म्हणजे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं कम्युनिकेशन टेक्निकल सेंटर तसंच सर्वात मोठं आर्थिक आणि बँकिंग क्षेत्र आहे. एवढंच नाही तर भारतातील मोठमोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यालय सुद्धा गुडगावमध्ये आहेत. तसेच हजारो मोठमोठ्या कंपन्या आणि 2000हून अधिक कंपन्यांचे स्थानिक कार्यालय हे सुद्धा गुडगावमध्ये आहेत. सर्वात मोठे IT हब गुडगावमध्ये आहे. ही या शहराची लक्षणीय गोष्ट आहे. आपल्या मुलांचं भविष्य रॉकेट प्रमाणे उडून त्यांनी गगनभरारी घ्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटी हा एकमेव पर्याय आहे. चला तर मग जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटीच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण जाणून घेऊया. 60 एकरचा अतिभव्य कॅम्पस हा आपल्याला एखाद्या राजवाड्याची आठवण करून देतो. सर्व सोयी सुविधांनी युक्त क्लासरूम्स, महत्त्वपूर्ण लॅबोरेटरीज आणि मशिनरी, भव्य ऑडिओ व्हिज्युअल रूम्स, कॉम्प्युटर लॅब्स. एवढंच काय पण इथे सर्व काही आश्चर्यकारक आहे. असं म्हणतात की अंगावर फाटके कपडे देखील चालतील पण उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे. इथे प्रवेश घ्याल तर सुप्रसिद्ध पब्लिकेशनची पुस्तकं असलेली भव्य लायब्ररी तुम्हाला मिळेल. तसेच जगातील सर्वात मोठ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं असलेली 12 मोठी ग्रंथालय इथे आहेत. शोधगंगाशी टायअप असल्यामुळे जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट वाईज वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला हव्या त्या वेळेत वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. चला तर मग कॅन्टीन फूड कडे वळूया. इथे अनलिमिटेड फूड सोबतच आठवड्यातून 3 वेळेस नॉनव्हेज आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचे मेनूही अवेलेबल आहेत. इथल्या आल्हाददायक कॅफेटेरियाकडे आणि हॉस्टेलच्या फॅसिलिटीजकडे बघून तुम्हाला 5 स्टार हॉटेलच्या जेवणाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग वसतिगृहाकडे वळूया. मुलांचे व मुलींचे सेंट्रल AC असलेली स्वतंत्र वसतिगृह इथं आहेत. त्याचबरोबर सिंगल, डबल, 4, 6 आणि 8 अशा शेअरिंग रूम्स विथ अटॅच्ड बाथरूमही इथे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 24 तास वायफाय फॅसिलिटी, आल्हाददायक आणि मोठे कॉमन एरिया आणि रूम्स. जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटीने मुलांच्या अभ्यासाबरोबरच मनोरंजन तसेच त्यांच्या खेळाकडेही विशेष लक्ष दिले आहे. मनोरंजनासाठी LED TV आणि स्पोर्ट्ससाठी सुद्धा जी.डी. गोयंका युनिव्हर्सिटीने खूप मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, शटल तसेच अनेक इनडोअर आणि आउटडोअर गेम्स सुद्धा अवेलेबल आहेत. एवढंच नाही तर ऑलिम्पिक साइजचे स्विमिंग पूल, शूटिंग यासाठी 60 एकरातला जास्तीत जास्त भाग डेडिकेट केलेला आहे.
GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये येणाऱ्या 2025-26 मध्ये 97 प्रकारचे कोर्सेस आम्ही सुरू करत आहोत। GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, ॲग्रिकल्चर, पॅरामेडिकल यासारखे अनेक कोर्सेस इथे अवेलेबल आहेत। चला तर मग GD गोयंका युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशन प्रोसेस कडे वळूया। यामध्ये ऑनलाईन इंटरव्ह्यू टेस्ट घेऊन मुलांना ऍडमिशन कार्ड अलॉट केले जाते। इंटरव्ह्यू मध्ये आलेला स्कोर आणि GD गोयंका युनिव्हर्सिटी कडून घेतल्या गेलेल्या इंटरव्ह्यू मध्ये आलेले मार्क या दोन्ही मार्कांचं एकत्रीकरण करून मुलांना ऍडमिशन दिले जाते। IBM, ॲपल, NDBA यासारख्या कंपन्यांनी कोलॅबोरेशन करून ॲडव्हान्स कोर्सेस मुलांसाठी ऑफर केले आहेत। GD गोयंका युनिव्हर्सिटी बदलत्या काळानुसार अपडेट टेक्नॉलॉजीला दृष्टिक्षेपात धरून कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा AI अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यासारख्या ब्रँचेस सुद्धा अवेलेबल करून देत आहे। इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सेक्शन कडे आता आपण वळूया। इंटरनेट ऑथरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि अनेक प्रकारचे सेक्शन्स इथे आहेत। आता वळूया सिव्हिल इंजिनिअरिंग सेक्शन कडे। सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये L&T कंपनीचे कोलॅबोरेशन करून स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना शिकवले जाते। त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पॉवर इंजिनिअरिंग सोबतच ॲग्रिकल्चर, एरोस्पेस इंजिनिअरिंग असे टॉपचे कोर्सेस या वर्षी उपलब्ध होणार आहेत। GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये या सर्व कोर्सेसला ॲडमिशन अवेलेबल आहे। GD गोयंका युनिव्हर्सिटीमधून 2024 मध्ये वर्ल्ड क्लास कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेल्या मुलांच्या पॅकेजेसचा आकडा आहे 54 लाख पर ॲनम। तसेच ॲव्हरेज पॅकेज आहे 9.1 लाख। GD गोयंका युनिव्हर्सिटीने IBM, ॲपल, बॉस, KPMG यासारख्या कंपन्यांमध्ये कोलॅबोरेशन केल्यामुळे पुढे जाऊन मुलांना या कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये अपडेट ठेवण्यासाठी मदत करतात। GD गोयंका युनिव्हर्सिटीमधून टॉप रिक्रुटमेंट झालेली मुलं IBM, सिमेन्स, ॲपल, कॅपजेमिनी, TCS यासारख्या अनेक मोठ्या कंपन्या तसेच डेलाइट यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत। या अद्भुत आणि विशाल विश्वविद्यालयाबद्दल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सचे डीन डॉक्टर तमिरेड्डी कोनाला काय सांगतायत आपण ऐकूया। प्रामुख्याने आमच्या सर्व कार्यक्रमांसाठी एक मजबूत मूलभूत अभ्यासक्रम आहे। आमच्या अभियांत्रिकी शाखांमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकी पासून कम्प्युटर सायन्स आणि त्याच्या संलग्न क्षेत्रापर्यंतच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे, जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता AI, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि डेटा सायन्स। इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये 2 विशेष अभ्यासक्रम आहेत। तसेच यावर्षी मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाची विशेष शाखा सुरू होत आहे। IIT दिल्ली आणि ICAT मानेसर एक सरकारी संस्था यांच्या सहकार्याने
हा बीटेक कार्यक्रम विकसित केला जात आहे. इलेक्ट्रिक वाहने ही आजची आणि उद्याची गरज असल्यामुळे हा विशेष अभ्यासक्रम भारतात प्रथमच सुरू केला जात आहे. याशिवाय आमचा प्रमुख अभ्यासक्रम म्हणजे एरोस्पेस अभियांत्रिकी आणि आम्ही बीटेक फायर आणि सेफ्टी अभियांत्रिकी देखील प्रदान करतो. सर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रम गणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी रेखाचित्रण आणि अभियांत्रिकी संवाद यासारख्या मूलभूत विषयासह सुरू होतात. प्रत्येक बीटेक अभ्यासक्रमामध्ये सुमारे 30 मूलभूत विषय आणि 6 विशेष विषय असतात. हे एकूण 164 क्रेडिट्स पर्यंत पोहोचतात, जे विद्यार्थी 4 वर्षात पूर्ण करतात. यासोबतच विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्य, औद्योगिक इंटर्नशिप आणि IBM व रेड हॅट सारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून तृतीय पक्ष प्रमाणपत्रे मिळतात. आम्ही NVIDIA प्रमाणपत्रे देखील देण्याच्या प्रयत्नात आहोत. ही औद्योगिक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक करिअरसाठी खूप महत्त्वाची ठरतात. I am Satyapal Das, Assistant Professor, Department of Computer Science and Engineering at School of Engineering and Sciences, GT Goenka University. Tagline of our university says that we support students from foundation to flight, and we really mean it. Hi, I'm Dr. Shipra Kataria, and most of the courses here involve practical trainings in the laboratory, and in order to support that, we have very high-end facilities in our campus. We are having well-equipped labs which are to foster learning and innovation among the students. We have a number of computer labs including an iOS lab also, and that provide immersive Apple environment to the students. Additionally, I would like to mention that on a regular basis, the department is organizing a number of workshops, hackathons, industry talks, industry visits, guest lecture, so that our students are in touch with the, or we can say that they get the exposure and insights into the current market trends, and that will actually help them in building their skills which are actually required by the industry people. And in order to support that, with our blend of high quality education, specialized programs, well qualified faculty members, placement initiative, we are committed to shape the next generation of technology leaders. I am Manika Sharma, working as Assistant Professor in the Department of Computer Science and Engineering. At School of Engineering and Sciences, GT Goenka University, we have all our academic programs associated with industry partners that forms a vital link between industry and academia. Our MOUs are well-crafted agreement with industry giants like IBM India Private Limited, Cloudbed Technologies Private Limited, a Microsoft Solutions partner, L&T EduTech, Bosch, Rapture International Private Limited, and so on. These agreements not only provide an exposure to our students, but also help them learn about the cutting-edge technologies that will help them make industry ready. One key partnership with IBM India Private Limited has proven to be very fruitful, as students are not only given the access to the online learning platform, rather they are also provided with training kits, laptops and other resources to make them abreast with the cutting-edge technologies. We thank all our industry partners for their support and vision. Thank you for being part of this journey with us. Hello everyone, I am Dr. Jayaram, Dean, School of Law, GT Goenka University. GT Goenka University is one of the finest universities in India, which hosts a lot of niche programs. We have about 8 schools in our university, starting with engineering, law, aerospace, agriculture, medical. All the programs are developed in such a way that it is an outcome of a lot of deliberations on the latest and most relevant contemporary curriculum. So the courses which we offer is highly learner-centric and flexible. It is like a student can design their own degree. They can have specialization on any areas of their interest or choice. A very warm greetings to everyone. My name is Dr. Mainak Basu. I am an assistant professor here at GT Goenka University in the School of Engineering and Sciences. The work that is being done in this lab, of which I am in the in charge, that is the JC Bose Interdisciplinary Project Lab, is primarily focused around both the concept of teaching and research. There is no distinction between the two. So people and students, as well as other teachers who work over here, understand that research itself is one of the more integral parts of the teaching learning method. So with respect to that concept, this lab has been set up both for
the prominence as well as the help for UG and PG students, as well as for the development and operation of PhD projects. So as you can see, this is an interdisciplinary lab. We have several phases and several different machines which are focused around prototyping as well as the development of new concepts which we are evaluating right now. There are different kinds of projects which are ongoing in this lab presently. So in one aspect, we have the rapid prototyping machines that we have over here for the development of some of our critical prototypes. So we have quite a range of 3D printers which can be used in conjunction with some of the other materials that we create, as well as with our specific research topic, that is with optical fibers. Over in this side, we have also some work that is going around for aeronautical research. However, since we are in the initial stages, we are also developing it via more novel methods of simple paper aircraft. And you can see some of the students actually working on trying to work with paper aircraft as well as trying to simulate them. On the other hand, we also have a lot of electronics-based research where some of the electronics-based circuitry that we are developing aimed to be used in further prototypes. And some of the more unique examples of the research that is being carried out in this lab is probably biotech research that we have for the development of hydrogels. The core focus of this lab in and around has always been centered for the benefit of the student. With a rapidly evolving, let's say, world, it is necessary for the students to make themselves a master in a certain field. With respect to this, we have set up this lab so that it can provide the student with all the benefits which are required to enable themselves for the coming future. Thank you. I am Dr. Nehal Anwar Siddiqui, Director, Center of Excellence. In this center, we are offering some of the unique programs like BTech Fire and Safety Engineering, MTech in Health Safety Environment, full-time and part-time, MTech in Environmental Engineering, specialization in ESG and Sustainability, Advanced Diploma in Industrial Safety. So these are the few programs which are offering. The unique thing about this program is that this is the requirement in every sector, because as per Factories Act 1948, Section 40B, that you need to have a safety engineer in every sector. So you have chance to get absorbed in oil and gas industry, cement industry, pulp and paper. At the same time, you can be absorbed with Amazon, Flipkart and bank like Bank of America. This is the highest paid job in countries like Australia, New Zealand, US, UK and Dubai. The growth rate is very high. You can be absorbed in government organizations like ONGC, IOCL, BPCL without having a GATE score. This is again a unique program. The growth is very high, the packages are very high. So I will say that this is the best program to go in future. Thank you. Hello, my name is Dr. Rinkle Chaudhary, working as Assistant Professor in Forensic Science under the Department of Basic and Applied Sciences. We offer UG, PG and PhD in Forensic Science. Forensic Science is the application of scientific knowledge to investigate crime and analyze evidences for legal proceedings. This program aims to provide a student with a broad perspective and knowledge in forensic science, contributing to truth and justice within our community, state and nation. We organize regular guest lectures, seminar, workshop and webinars, industrial visits. Our students get the opportunity to work within the State Forensic Science Laboratory, Regional Forensic Science Laboratory and Central Forensic Science Laboratory. Students can explore their knowledge and can work with the various type of forensic science laboratory under the police department. This program helps the students to enhance their skills in the real crime scene investigation. Join Forensic Science program to learn the techniques and for criminal studies and discover the joy of learning through the mock experiments of crime scene. Hi, myself Tasneem Banu. I am pursuing my MBA in this GD Goenka University and the facilities are hostel, food, college, सब बढ़िया है. So I suggest you all guys to join in this GD Goenka University. I am J. Nikhil. I am from Vijayawada, Andhra Pradesh. Then I started searching for some of the good universities all over India. Then we found GD Goenka University through Manadesam Educational Services. It's been 4 months since I came here and I'm already enjoying it. The food, the hostel, the extra facilities like gym, swimming pool and shooting range are really good. All the people here are good
and also very friendly in nature. And coming to the university, the faculty are good and friendly in nature. The labs, the extracurricular activities like clubs and all the fests happening here are really good. Hello, my name is Yati Sresh and I am here in GD Goenka University to pursue BSc Honours Agriculture. This is the only college affiliated to ICAR in Delhi NCR, and this college has provided us all the basic amenities. The labs are too good and are having all the advanced facilities. The teachers are having a very friendly nature to us, and the college gives us all the facilities like having a sports area, gym area, pool area, and having a great supermarket, so the student don't need to go out, and the classes are fully centralized, AC, air conditioned. शेवटी सांगायचं तर GD गोयंका युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेऊन बाहेर गेलेली मुलं आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. तर मग GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा.